आपण उपस्थित मोठ्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. लाईट कमी आहे, लोकांची संख्या दाखवा. या ठिकाणची उपस्थिती बरंच काही लोकांच्या मनामधली खचखच सांगून जाते. या कार्यक्रमासाठी बऱ्याच लोकांनी कष्ट केले. माझ्या व्यासपीठावर समोर असणारे सर्व सहकारी या सगळ्यांनी प्रवेश घडवून आणण्यामध्ये मोठं ताकदीने काम केलं. आणि आज या ठिकाणचा प्रवेश केवळ 4 लोकांचा नाही, तुमच्या सर्वांचा प्रवेश आहे. बरोबर आहे ना? हात वरती करा. हजारो लोकांची संख्या. मला श्रीनिवासजी पाटलांना विनंती करायची आहे की व्यासपीठावर येऊन तुम्ही फोटो घ्या. व्यासपीठावर येऊन घ्या. संख्या कर जरा तुमच्या 2-2 हात वरती करा. आणि या सर्वांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये झालाय. एक कार्यकर्ता जर तुम्ही मोजला कुठं किती मायनस किती खटा कुठं झाला करून तालुक्याला कळायचं. आणि दिवसाला राम सातपुते साहेबांच्या नेतृत्वाखाली तालुक्यामध्ये दिवसाला खटा होता. आणि हा या येणाऱ्या 2029 ची लोकसभा असो विधानसभा असो, तालुक्यातल्या तरुणांनी एकदा निर्णय घेतला रामभाऊ की परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक वर्षांची सत्ता, जशी आमच्या फलटण तालुक्यात अनेक वर्षांची सत्ता होती. आमच्या फलटण तालुक्यात तर वडीलधारे यायचे, पाया पडायचे, मुजरा करायचे. ही सगळी तरुण पोरांनी सत्ता उलटून टाकली. तालुक्यामध्ये बसायला नगरपालिका नाही, पंचायत समिती नाही, आमदारकी नाही, सर्व सत्ता फलटण तालुक्याने पलटून टाकली. आता नंबर तुमचा आहे. तरुण पोरगा जन्माला आलेला पोरगा आला तरी त्याला वयस्कर माणसांनी त्याच्या पाया पडायचं. वयस्कर माणसांनी त्याला मुद्रा करायचा. हेव शिव तेव शिव. घरामध्ये चौकात नावं ठेवली. फलटण तालुक्यात सगळी नावं बदलून टाकली. नगरपालिकेने फलटणचा निर्णय घेतला आणि सर्व या ठिकाणी थोर पुरुषांची नावं त्या ठिकाणी चौकाला देऊन टाकली.